गडिंग्लज येथील प्रभाग 3 मधील नागरिकांनी आज मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। गावठाण हद्दवाढीमध्ये त्या प्रभाग 3 मधील काही जो भाग आहे तो समाविष्ट करावा अशी त्यांची मागणी आहे। जिल्हाधिकारी यांच्या सोबत देखील त्याची बैठक झालेली होती आणि आज आपण पाहतोय मुख्याधिकाऱ्यांना अमर मांगले आणि सुजाता मांगले यांच्या नेतृत्वात तेथील ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी निवेदन दिलेलं आहे। काय सांगाल, आज निवेदन सादर केलेलं आहे, गावठाण हद्दवाढ होऊन प्रभाग त्याच्यामध्ये समाविष्ट करावा अशी मागणी केली आहे। आता ज्या निवडणुका झाल्या नगरपालिकेच्या, त्यामध्ये ज्यावेळी आमच्या प्रभागाची बैठक झाली त्यावेळी आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसो मुश्रीफ साहेबांना त्या बैठकीला आम्ही उपस्थित केलं होतं आणि आमच्या मांगलेवाडी आणि संबंध प्रभागाचा एक प्रश्न होता जो की गावठाण हद्दवाढ होऊन त्या हद्दवाढीमध्ये आमचा समावेश त्यामध्ये होऊन आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळावे ही विनंती आम्ही त्यावेळी समस्त आमच्या प्रभागातील नागरिकांनी मुश्रीफ साहेबांपर्यंत केली होती। साहेबांनी आश्वासित केलं होते की इलेक्शन झाल्यानंतर मी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावेन आणि निश्चितच 13 मार्च रोजी शुक्रवारी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये हा प्रश्न आम्ही सर्व प्रमुख लोक जाऊन उपस्थित केला। तर जिल्हाधिकारी आणि स्वतः मुश्रीफ साहेबांनी नगरपालिकेला आदेश दिले की नगरपालिकेचे सीओ असतील किंवा भूमी अभिलेखा कार्यालयाचे अधिकारी असतील त्यांना अशा सूचना केल्या की मांगलेवाडी, गवळीवाडा, पाटीलवाडा आणि कदमवाडी हा जो भाग आहे, हा जो भाग 150-200 वर्षापूर्वीचा असून तिथे लोकवस्ती आहे आणि या लोकवस्तीमध्ये जवळपास 3-3.5 हजार लोक आम्ही राहतोय आणि आम्हाला काय अडचण येते की आम्ही एखादं घर बांधायचं झालं तर आम्हाला बांधकाम परवाना मिळत नाही किंवा बँकेमध्ये कर्ज काढायला गेलं की आम्हाला बँक कर्ज देत नाही। त्याचं कारण असं आहे की आमची जागा यांनी किंवा गुंठेवारी नाही, कारण वास्तविक आम्ही 150-200 वर्षापासून तिथं वास्तव्य करतोय। तर हे कलेक्टर साहेबांनी, मुश्रीफ साहेबांनी ऐकलं आणि तात्काळ सीओ साहेबांनी भूमी अभिलेखाला सूचना केल्या की प्रस्ताव तयार करावा। आज आम्ही प्रभाग क्रमांक 3 मधील समस्त नागरिकांनी आज सीओ साहेबांकडे येऊन विनंती केली की जो हा प्रस्ताव सादर करायचा आहे तो लवकरात लवकर करावा आणि आम्हाला न्याय मिळून आम्हाला प्रॉपर्टी कार्डाचे लवकरात लवकर वितरण व्हावं अशी आम्ही आज विनंती प्रभागाच्या सर्व नागरिकांच्या वतीने सीओ साहेबांकडे केलेली आहे। प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक माननीय अमर मांगले यांच्या माध्यमातून जे निवेदन मुख्याधिकारी साहेबांना दिलेलं आहे, खरोखरच हे प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व नागरिकांच्या दृष्टीने अतिशय चांगलं पाऊल आहे आणि मी देखील या झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारी होतो। मी विरोधी पक्षात जरी असलो तरी या चांगल्या कार्यासाठी नक्कीच पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी मी देखील त्यांच्यासोबत निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून शुक्रवारी अमरने आताच माहिती सांगितली, कलेक्टर साहेबांच्या सोबत मीटिंग झाली, त्यामध्ये या विषयावर अधिकृतपणे चर्चा झालेली आहे। तसा पाठिंबा या ठिकाणी मुख्याधिकारी साहेबांनी या कार्यास चांगल्या पद्धतीने आता निवेदनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना दिलेला आहे। 25-30 वर्ष झाले हा प्रस्ताव चालू होता, पण त्याचा पाठपुरावा आतापर्यंत कुणीही केलेला नाही। तो पाठपुरावा आज अमर मांगले मुश्रीफ साहेब यांच्या मार्गातून हा पुढे आलेला आहे आणि त्याचा अनुकरण आता चालू आहे आणि याचा नागरिकांना फायदा होईल अशी अपेक्षा करतो। गावठाण हद्दवाढीचा जो मुद्दा आहे तो खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे। गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आश्वासित केलेलं होतं की पुढे जाऊन हा प्रश्न मार्गी लावा आणि त्या अनुषंगाने अमर मांगले असतील, सुजाता मांगले असतील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनात तो मार्गी लावण्याच्या उद्देशाने त्यांचा प्रयत्न चालू आहे। 13 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्यावर बैठक झालेली आहे, त्यानंतर तो प्रस्ताव जो आहे हा मुख्याधिकारी गडिंग्लज यांच्याकडे आलेला आहे। तो प्रस्ताव तत्काळ मार्गी लावावा अशी आज मागणी या नागरिकांना घेऊन सुजाता मांगले आणि अमर मांगले यांनी केलेली आहे।